हल्ली बरेच ब्लाऊज पीस हे अशाच पद्धतीने येतात. गळे खूप छोटे असतात तर कस्टमरला अजिबात आवडत नाहीत. त्यांना डीप गळे पाहिजे असतात. तर अशा वेळेला काय करायचं, मी याच्या आधीसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता. तर तो व्हिडिओ तर एकतर माझा खूप व्हायरल गेला आहे आणि बऱ्याच वेळेला मला DM खूप येतात आहे. तर ताई ते कशा पद्धतीने करायचं सांगा. तर याच्या आधी मी अगरबत्ती वापरली होती. पण ह्यावेळेस मी शोल्डर मशीन वापरले. शोल्डर मशीनने म्हणजे एकाच वेळेला प्रॉपर कट होतं ते आणि हे अशा पद्धतीने पॅच बघा व्यवस्थित होऊन जातात. मी गेल्यास अगरबत्ती ज्यावेळेस वापरली होती ना, त्यावेळेस काय केलं होतं, अगोदर कैचीनी कट करून नंतर मी अगरबत्ती फिरवली होती की धागे निघू नये म्हणून. आणि शोल्डर मशीनमुळे काय आहे, एकदाच एकाच वेळेला फायनल त्याचा ना लूक जो आहे, जो आपल्याला पाहिजे तो व्यवस्थित तयार होतो. तर या इथे जो ब्लाऊज पीस त्यांचा होता तो बऱ्यापैकी मोठा असल्याने प्लेन ब्लाऊज मी अशा पद्धतीने शिवून घेतला होता. त्यानंतर जी डिझाईन दिलेली होती ना, ती व्यवस्थित कट करून घेतली आणि लेससुद्धा जी दिली होती त्यांनी कमरेवरती वगैरे तीही मी काढून घेतली आणि अशा पद्धतीने मशीनवरती शिवून घेतली आणि ब्लाऊजचा हा फायनल लूक तयार झाला आहे. तुमच्याकडे असा कधी ब्लाऊज पीस आला तर टेन्शन अजिबात घेऊ नका. माझे दोन्हीही टाईपचे व्हिडिओ मी अपलोड केले, तर ते तुम्ही बघून तुम्हीसुद्धा तुमचा ब्लाऊज तयार करू शकता.